नागपूर सावनेर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या। दहेगाव रंगारी येथील काश्मीरा लॉन समोर 3 कारची धडक झाली आणि हा अपघात घडला। पोलीस या प्रकरणी फरार कारचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर कार सावनेरहून नागपूरकडे जात होती। या मार्गावरील काश्मीरा लॉन समोर चालक यू-टर्न घेत असताना नागपूरहून सावनेरकडे जाणारी हुंडई i20 कार आणि तिच्या मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या अज्ञात वाहनांमध्ये जोरदार अपघात झाला। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या वाहनाने स्विफ्ट डिझायरला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे स्विफ्ट डिझायर समोरून येणाऱ्या i20 कारला आदळली। हा अपघात इतका भीषण होता की i20 कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला तब्बल 3 वेळा उलटली। या अपघातात i20 कारचा चालक 28 वर्षीय यशवंत चंदेल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। तो पारशिवनी तालुक्यातील निंबा गावाकडे जात होता। या भीषण अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या असून आणखी 1 महिला आणि 2 लहान मुलीही जखमी झाल्याची माहिती आहे। 2 महिलांच्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर धडक देणारे काळ्या रंगाचे वाहन घटनास्थळावरून पसार झालं। काही प्रत्यक्षदर्शींनी हे वाहन थार गाडी असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरीही पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही। घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि वाहतूक सुरळीत केली। फरार वाहनांचा शोध घेण्यासह या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।